मित्रांनो, तुम्ही ऑब्सेशन नावाचा चित्रपट पाहिलाय का? फक्त 1 मिलियन बजेट असलेला चित्रपट आणि जगभरात 150 मिलियन पेक्षा जास्त कमाई. कधी कधी प्रेम मिळवण्याची इच्छा माणसाला इतकी आंधळी बनवते की ते प्रेम आणि मालकी हक्क यातील फरकच विसरून जातो. आणि तेव्हा सुरू होते ऑब्सेशनची खरी कहाणी. हा चित्रपट फक्त हॉरर नाही, हा एक सायकोलॉजिकल हॉरर आहे. मित्रांनो, हा चित्रपट आहे ना 15 मे 2026ला USA मध्ये रिलीज झाला आणि भारतामध्ये 29 मेला. या चित्रपटाचा रन टाईम 1 तास 49 मिनिटे आहे. यातील मुख्य कलाकार मायकल आणि हिंदे आहे. मी तुम्हाला थोडक्यात स्टोरी सांगतो. बेर नावाचा एक साधा मुलगा आणि त्याची बालमैत्रीण निकी, तो तिच्यावर खूप प्रेम करतो. पण निकी त्याच्यावर प्रेम करत नाही. मग एक दिवस बेरला एक रहस्यमय वस्तू सापडते. असं म्हणतात की या वस्तूकडे जी पण इच्छा मागाल ती पूर्ण होते. मग बेर एक इच्छा मागतो, निकीने माझ्यावर जगातल्या कोणापेक्षाही जास्त प्रेम करावं, आणि इच्छा पूर्ण होते. पण त्यानंतर जे घडतं ते प्रेम नसतं, ते बनतं एक भयानक ऑब्सेशन. निकी बेरवर इतकी वेडी होते की ती स्वतःचं अस्तित्व हरवून जाते. ती विचित्र वागू लागते, भयानक गोष्टी पाहू लागते आणि बेरला समजतं की त्याने जे मागितलं होतं त्याची किंमत खूप मोठी आहे. हा चित्रपट आपल्याला शिकवतो प्रेम जबरदस्तीने मिळवता येत नाही, कारण प्रेमात स्वातंत्र्य नसेल तर ते प्रेम राहत नाही, ते ऑब्सेशन बनतं. बरं, हा चित्रपट एवढा प्रसिद्ध का झाला? फक्त 1 मिलियनच्या छोट्या बजेटमध्ये बनलेला जगभरात 150 मिलियनपेक्षा जास्त कमाई केली आहे. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. हॉरर आणि इमोशनल ड्रामाचा एक जबरदस्त संगम आहे. निकीच्या भूमिकेसाठी इंडे हिने जे काम केलं ना तिचं जबरदस्त कौतुक होतं आहे. बरं, हा चित्रपट का पाहावा? वेगळी स्टोरी, जबरदस्त सायकोलॉजिकल हॉरर, अनपेक्षित ट्विस्ट, शेवटपर्यंत तणाव, प्रेम, वेळ, नियंत्रण यावरती या पिक्चरमध्ये खूप खोलवरती भाष्य केलेलं आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही फक्त घाबरणार नाहीत, तर ते अनेक दिवस याच्यावर विचार कराल की खरं प्रेम आणि ऑब्सेशन यामध्ये नेमका फरक काय. ज्यांनी चित्रपट पाहिला असेल त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला चित्रपट कसा वाटला, आणि ज्यांनी नाही पाहिला त्यांनी नक्की पहा. आणि अशाच फिल्मी दुनियाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा.